अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आज आपला विषय आहे अनंत चतुर्दशी। अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची सेवा कशी करावी। 14 गाठीचं आपल्याला आपल्या हातामध्ये एक धागा बांधायचा आहे, ते कसे बांधावे आणि त्या धाग्याचं महत्त्व काय आहे, कोणती सेवा करून ते हातामध्ये धागा बांधावे, ते सगळं सविस्तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, म्हणजे अशीच माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत जाते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग अनंत चतुर्दशी ही 16 आणि 17 तारखेला साजरी करायची आहे। तर आपल्याला 16 तारखेच्या संध्याकाळी अनंत चतुर्दशीचं आपल्याला ही सेवा करायची आहे। सेवा म्हणजे अनंत चतुर्दशी म्हणजे भगवान विष्णूचंच एक नाव आहे अनंत चतुर्दशी। ह्या दिवशी जर आपण काही भगवान विष्णूची सेवा केली तर आपल्याला अनंत सुख सुख समृद्धी वैभव प्राप्त होतं। भगवान विष्णू हे सुख समृद्धी देणारे देवता आहेत, ह्या सृष्टीचे पालन करता आहेत। बघा, भगवान विष्णू, ब्रह्मा आणि महेश हे 3 देवता असे आहेत की ह्या सृष्टीचं संचालन करतात, पालन पोषण करतात आणि ह्या सृष्टीचं कुठं गलत होत असेल किंवा अत्याचार होत असेल त्याचा नाश सुद्धा करतात। आणि हे तिन्ही देवताचं कार्य अलग अलग आहे, आपल्याला तर माहिती आहे। ब्रह्मदेवता हे सृष्टीचं रचयिता आहे, भगवान विष्णू हे पालन करता आहे आणि भगवान शिव हे संहार म्हणजे जिथं पाप होतं तिथं भगवान विष्णू महादेव हे नाश करायचं काम करतं, म्हणजे त्याला दंड देण्याचं काम करतं। आणि जे मनुष्य ह्या सृष्टीचं जन्म घालणारा ब्रह्मदेव आहे, पालन करणारा हा विष्णू आहे आणि मरणानंतर त्यांना सत्कर्म मोक्ष प्राप्त करणारा हा भगवान शंकर आहे। म्हणून तर भगवान शंकराला आपण स्मशानामध्येच भगवंताचे फोटो वगैरे लावलेलं आपल्याला दिसायला भेटतं। त्यांच्या अंगावर भस्म वगैरे लावलेलंच असतात, कारण का ते स्मशानामध्येच असतात। म्हणून ते जे पाप कर्म करणाऱ्या लोकांना दंड देण्याचं कार्य हे आणि त्यांच्या कार्यानुसार त्यांना दंड द्यायचं कार्य हे भगवान शंकर करतात, हे आपल्याला माहितीच आहे। तर पालन पोषण करण्याचं काम हे भगवान विष्णूचं असतं। म्हणून ह्या काही तिथीवर, काही विशेष तिथीवर जर आपण काही विशेष सेवा उपाय केले तर आपल्या बघा इच्छा तर पूर्ण होतात, पण आपल्याला इतर दिवसापेक्षा ह्या अशा विशेष तिथीवर काही विशेष सेवा केल्याने त्याचे 1000 पटीने पुण्य प्राप्त होतं आणि ते आपल्या इच्छा फलित होतात। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दिवशी भगवान विष्णूची, जसं मी फोटोमध्ये दाखवलेला आहे तसा आपल्या घरामध्ये फोटो असावा। भगवान विष्णूची माता लक्ष्मी पाय चेपत आहे अशा प्रकारे आपल्या घरात एक फोटो असावा आणि तशा फोटोला आपल्याला पूजा वगैरे करायची आहे, एक पाटावर मांडायचं आहे। जर तुमच्याकडे जे नसेल तर भगवान नारायणचे फोटो असेल, भगवान विष्णूचे फोटो असेल, याच्यावरती पण तुम्ही पूजा करू शकता। मग भगवान विष्णूला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। आणि आपल्याला विष्णू शास्त्र नामावली, विष्णू शास्त्र आणि विष्णू शास्त्र अलग आहे, विष्णू शास्त्र नामावली हे अलग आहेत। तुम्हाला विष्णू शास्त्र नामावली हे गुगलवर पण भेटून जाईल आणि तुम्हाला एखादी पुस्तक दुकानामध्ये पण भेटून जाईल। ह्या नामावलीचा आपल्याला आवर्जून ह्या दिवशी पाठ करायचा आहे। विष्णू शास्त्र नामावली म्हणजे विष्णू शास्त्राचे 1008 नावं आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे भगवान विष्णूचे 1000 नावं आहेत आणि ते 1000 नावं आपण आपल्या भगवान विष्णूच्या फोटो समोर आपल्याला 1000 तुळशीपत्र घ्यायचे आहेत। जर जमत असेल तर 1000 तुळशीपत्र घ्या, शक्य नसेल तर तुम्ही थोडेसे घेतलं तरी पण चालेल, जेवढे भेटतात तेवढे घ्या। सुरुवातीला थोडे अर्पण करा, बाकीचे थोडा हातात घ्या आणि सगळे भगवान विष्णूचे 100 नामावली म्हणणं झाल्यानंतर बाकीच्या हातातल्या सगळ्या तुळशीपत्र भगवान विष्णूला समर्पित करून द्यायचं आहे।
आपल्याला ही सेवा अनंत चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे. तसेच त्या दिवशी आपल्याला विष्णू शास्त्राचा पाठ पण करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्हाला अजून दुसरे कोणते भगवंताचे भगवान विष्णू स्वरूपाचे मंत्र येतात ते मंत्र तुम्ही जप करू शकता आणि भगवान विष्णूला अर्पण करू शकता तुळशीपत्र. आणि भगवान विष्णूला विनंती करायचं आहे, प्रार्थना करायचं आहे, हे भगवंता, जसं तुम्हाला तुळशीपत्र प्रिय आहे तसंच आम्ही सुद्धा तुम्हाला प्रिय व्हावं. आम्ही पत्र स्वरूपी आम्हाला पण तुम्ही स्वीकार करून घ्या आणि आम्हाला पण तुमच्या चरणाची सेवा करण्यासाठी आम्हाला पण सद्बुद्धी द्या आणि आमच्याकडनं सेवा करून घ्या आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने आमच्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी वैभव नांदू द्या. म्हणून भगवान विष्णूला आपण विनंती करायचं आहे आणि विष्णू शास्त्र नामावली म्हणून तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. बघा तुम्ही हे करून पहा. बघा तुमच्या जीवनामध्ये कधीही वैभवाची कमी पडणार नाही. आता बघा ह्या अनंत चतुर्थीच्या दिवशी 14 गाठी बांधून एक धागा हाताला बांधायची सुद्धा प्रथा आहे. 14 गाठी एक आपल्याला कलावा घ्यायचा आहे दुकानामध्ये. ते लाल कलरचा कलावा आपल्याला भेटून जातं आणि ते कलावा घ्यायचा आहे आणि त्याला 14 गाठी मारायच्या आहेत आणि ते भगवान विष्णू समोर ठेवायचं आहे. आपल्याला विष्णू शास्त्र नामावली आपण म्हणतो तर ते नामावली म्हणत असताना ते एक धागा भगवान विष्णू समोरच ठेवायचा आहे आणि भगवान विष्णूला अर्पण करून आपली नामावली म्हणणं झाल्यानंतर आपल्या घरच्या जे कर्ता पुरुष आहे आणि मुलं आहे, मुली आहे, स्त्री सुद्धा बांधू शकतात आणि ते धागा आपल्या कर्त्या पुरुषाच्या हातावरती उजव्या हाताला ते धागा बांधायचा आहे. आणि बघा आता ते धागा बांधल्यावर कोणाच्या मनामध्ये शंका येईल की आपण नॉनव्हेज खावं का खाऊ नये. बघा आता तुमची श्रद्धा आहे, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही खाऊ नका. जर श्रद्धा तुम्ही नसेल तर तुम्ही जेवढं सात्विक राहाल तेवढं आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि काही सेवा करतो त्याच्यासाठी पण चांगलं, त्याचे रिझल्ट पण चांगले येतात. पण आता तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही काही हरकत नाही. पण शक्य होईल तेवढं तुम्ही नॉनव्हेज टाळायचं कोशिश करा, म्हणजे त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला येईल. म्हणून नॉनव्हेज वर्ज केलं तर बरं होईल. पण आता काही कारणाने बघा कोणाकोणाचे कंट्रोल होत नाही. आता श्रावण महिना संपलेला आहे. कधी-कधी नॉनव्हेज खावं काही-काही लोकांना असं होऊन पडलेलं आहे. तर अशा लोकांनी जर खूपच त्यांना नॉनव्हेजचं आवड असेल तर हा धागा नाही बांधला तरी परवडेल. पण ज्यांचं कंट्रोल आहे की बाबा आपण नाही खाऊ शकत तर त्यांनी बांधलं तरी अतिउत्तम आहे आणि ते तुम्ही बांधून बघा. बघा तुमच्या जीवनामध्ये किती सकारात्मक प्रभाव हे होईल. असं मानलं जातं हा 14 गाठीचा धागा 14 वर्ष जर दरवर्षी आपण हातावर बांधले तर भगवान विष्णूची कृपा आशीर्वाद तर प्राप्त होते, पण आपल्याला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते आणि भगवान श्री विष्णूचा 14 लोकांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होते. म्हणजे ते भूतळ, आकाश, भूलोक, पृथ्वी, स्वर्ग असे खूप काही असे 14 विभागाचे 14 ह्याचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. ते 14 कोणकोणते आहे आपण जाणून घेऊया. अट्टल, विठ्ठल, तलातल, रसाल, भूलोक असे 14 जगांचं कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते. म्हणून हा 14 गाठी बांधून आपल्या हातावर हा धागा बांधायचा असतो आणि हे अनंत चतुर्थीच्या दिवशीच बांधायचं असतं. भगवान विष्णूला समर्पित करून ते धागा आपल्या कर्त्या पुरुषांच्या हातावर बांधायचं असतं. तर ही अनंत चतुर्थीविषयी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा. आणि काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद. शुभ दिवस जावो. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो.